फोटो इव्हिडन्स होत असेल आणि फोटोवरून जर लक्ष्मण हाके कुठं सापडत असेल ना, लक्ष्मण हाके पहिल्यांदा जेलमध्ये जायला तयार आहे, फासावर जायला तयार आहे. की आज तुम्हा आम्हाला विकासावर बोलण्यासाठी वेळ मिळायला पाहिजे, आज तुम्हा आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर बोलण्यासाठी वेळ मिळायला पाहिजे. जर आपण जातीपातीच्या विषयाच्या संघर्षावर चर्चा करत असू तर हे आपलं फेल्युअर. शिवा काशीत जीवा महालीची पुढची पिढी कुठं आहे? त्यांना घर आहे का? त्यांना जमीन आहे का? या वतनासाठी, या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी जीवाची कुर्बानी दिली त्यांच्या पुढच्या पिढ्या काय सफर करतायत? तुम्हाला इतिहासामध्ये फक्त नावं लोंचायला पाहिजेत का? आरोपींना फाशी द्या, काय करायचं ते करा आरोपींचं, पण तुम्ही बंजाऱ्यांना क्रिमिनलाइज ठेवू नका. 2 हत्तींची मस्ती होते खरी, पण जीव जात होतो गवताचा. मराठा समाज असो वा ओबीसी समाज, दोघेही तितकेच ताकदवान, तितकेच बलवान, हातात हात घालून काम करणारे, एकमेकांच्या सुखदुःखांमध्ये सामील होणारे हे दोन्ही समाज आज एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला वाईट वाटतं. अर्थात काही प्रसंग घडतात आणि मग त्या प्रसंगातून एकमेकांवर कुरघोड्या, एकमेकांविरुद्धचं सगळी टीकास्त्र, आरोप प्रत्यारोप या सगळ्याच प्रकारांना सुरुवात होते. आणि आज आम्ही आहोत या पुरोगामी महाराष्ट्रात, जिथं अजूनही या जातीचं, या विषवल्ली फोपावलेल्या दिसतात. हे सगळं मिटवायचं असेल तर कुठे ना कुठेतरी प्रत्येक समाजातल्या व्यक्तीनं पुढे येऊन या सगळ्या गोष्टींचा निपात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यासाठीच अर्थातच आपापल्या समाजाला धरून, आपापल्या समाजाची भूमिका घेऊन, आपापल्या समाजातले प्रश्न मांडण्यासाठी पुढे येणारे अनेक नेते, अर्थात त्यांना देखील मग संघर्षाला सामोरं जावं लागतं. उदाहरण पुण्यातलं आहे आणि त्याच पुण्यातल्या उदाहरणाने मी सुरुवात करणार आहे. एक ओबीसी समाजाची आंदोलक भूमिका धरणारी एक व्यक्ती, ओबीसी समाजाचा एक नेता आपली भूमिका मांडण्यासाठी पुण्यात येतो काय, पत्रकार परिषदेला उभा राहतो काय, पण तत्पूर्वी त्याला एका धमकीतून एक धमकी येते, एक फोन येतो धमकीचा, 73 590 422, आणि त्यावरून त्यांना बोललं जातं, अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली जाते. आणि मग मात्र संपूर्ण महाराष्ट्र याचं समर्थन करतो का, हा प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा राहतो. हे कितपत चालणार, हे कितपत योग्य आहे, आणि याच प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आज माझ्या सोबत आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके साहेब. हाके साहेब, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. मुळातच सुरुवात मी स्पष्ट केली आहे, याला कुठेतरी जातीयतेची किनारी येते आणि आता महाराष्ट्रात नको ते जातीय वादळ कुठेतरी घुंगावताना दिसत आहे. मला एक प्रश्न पहिल्यांदा हा पडलाय की कुठल्याही जातीचा नेता उभा राहिला की त्याच्या विरोधात कुठली ना कुठली तरी भूमिका घेणारे समाजकंटक, एक म्हणतो ना आपण सोशल अँटी एलिमेंट्स असतात, ते उभे राहतात. नेमकं काय घडलं पत्रकार परिषदेची ते आधी, आणि मग आपण पुढे बोलू. खरं तर माझी आज पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेला जात असतानाच तिथंच मला कॉल आला की तू तुझं घरचं बघ, तू आमच्या भानगडीत पडू नको, आणि नाहीतर बघ शिवेगाळ केली, आईवरून शिवेगाळ केली आणि तुला बघून घेण्याची, आणि असे धमकीचे कॉल. आणि पत्रकार परिषद एंड होत असताना एक कॉल आला, पण तो मी अटेंड नाही केला, तोही तसाच होता. आता विषय असा आहे की हे काही धमकीचे कॉल मला आज नाहीत येत. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या घडल्यानंतरचे हे कॉल नाही आहेत. हे कॉल मी ज्यावेळी स्टेट बॅकवर्ड कमिशनचा राजीनामा दिला आणि मी एक माझी भूमिका या महाराष्ट्रासमोर मांडली, त्यावेळीही मला जातीवादी ठरवलं गेलं, त्यावेळी मला अशा धमक्यांचे कॉल आले. त्यानंतर मी भुजबळांना ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी ते बाजू मांडत होते ओबीसींची, आणि बीड शहर जाळलं जात होतं, बीड शहरामध्ये लोक प्रॉपर्ट्या ओबीसी टार्गेट होत होता, त्यावेळी भुजबळ समोर आले आणि ते भूमिका मांडायला लागले. त्या परिस्थितीमध्ये आम्ही समोर आलो, त्यावेळीही माझ्यावरती हल्ले झाले, कॉल येत होते. आणि आता स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर मी कुठेही आरोपीचं, कधीही, कुठेही, कुठल्याही वाक्यामध्ये, कुठल्याही डिबेटमध्ये, कुठल्याही भाषणामध्ये मी आरोपींचं समर्थन केलं नाही. पण आरोपींच्या आडनावं बघून आणि आरोपींची जात बघून जर त्या जातीला ट्रोल केलं जात असेल, जातीला जर टार्गेट केलं जात असेल, तर हे बरोबर नाही. अशी भूमिका ज्यावेळी मी मांडायला सुरुवात त्यावर केली, तुमचा आक्षेप आहे? त्यावर म्हणजे थोडक्यात तुमचं एक वाक्य पत्रकार परिषदेचं फार महत्वाचं की गुन्हेगाराला जात नाही. मग तो कोणत्याही जातीचा जातीचा असो. मुळात त्याला जातच नाही तर विषय येतोच कुठे, येतोच कुठं. म्हणजे तो कोणत्याही, म्हणजे आपण एक नेहमी असं म्हणतो की उच्चभ्रू असो किंवा आणखी. प्रश्न हा उरतो, मला हाच प्रश्न करायचा आहे, जशी तुमची भूमिका जेव्हा मराठा आरक्षण आंदोलन उभं राहिलं त्यावेळी तुम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, बाकी तुम्हाला आरक्षण मिळावं याचं स्वागत केलं होतं, आणि तुम्हाला म्हणजे अगदी तुमची भूमिका शेवटपर्यंत तुम्ही ती कायम ठेवली.
Yes. तुम्हाला तुमच्या ताटात जे काही घ्यायचं ते घ्या, फक्त ओबीसी आरक्षण धक्का लागू नका. येस. आता प्रश्न असा उरलाय की संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आपण जर विचार केला, त्याच्या पुढचा सगळा आता प्रवास बघूयात. साहजिकच आहे, इथे पण तुम्ही जात बघितलेली नाहीये, इथं पण तुम्ही ते कुठल्या जातीचे आरोपी आहे त्याचा काही संबंध नाहीये. नाहीये. मग मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तरी सुद्धा तुम्हाला टार्गेट का केलं जात आहे? तरी सुद्धा टार्गेट करण्याचा उद्देश असा आहे, इथं जो शोषित आहे, इथं जे काही एक नॅरेट सेट झालाय, या नॅरेटमध्ये इथं ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतायत, त्या घटनांचं आरोपींचं लक्ष्मण हाकेंनी कधीच समर्थन केलं नाही. पण एक ओबीसीचा व्हॉइस, ओबीसीच्या प्रश्न, अडचणी, आरक्षण याच्यावर बोलणाऱ्या माणसाला ठरवून ठरवून इथं शिवीगाळ केली जात आहे, हल्ले केले जात आहेत. आणि हे मला वाटतंय हे आपल्या समाज स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून घातक आहे. मग संतोष देशमुखांची ज्या मारेकऱ्यांनी हत्या केली त्या प्रत्येकाला शिक्षा व्हायला पाहिजे, तो कुठल्या जातीचा असो? प्रश्नच नाही. मग तो शिक्षा वाल्मिकी कराड झालीच असला तरी पाहिजे. अरे चालेल, कोणी वाल्मिकी कराडच्या पुढे कोणी असला तरी अरे चालेल. कोणीही असो, ज्याचा इव्हिडन्स सापडेल, जो आरोपी असेल, आणि न्याय व्यवस्था जो निर्णय घेईल त्याला प्रतिवाद करणारा किंवा त्याचं समर्थन करणारा लक्ष्मण हाके कोण? आणि लक्ष्मण हाके जर गावगाड्यातल्या 18 पगड जातीची भाषा बोलत असेल, त्यांच्या वेदनांना वाचा फोडत असेल, अडचणींना वाचा फोडत असेल, तर आरोपीचं समर्थन लक्ष्मण हाके कसं काय करेल? एवढी वैचारिक दिवाळखोरी आहे लक्ष्मण हाकेंची. कारण की आम्ही याच लक्ष्मण हाकेंना ऊस तोडणी कामगाराचा मुलगा पासून फर्ग्युसन मध्ये लेक्चरर पर्यंत बघितलेला आहे. याच हाकेंना आम्ही मागासवर्गीय आयोगावर काम करताना बघितलेलं आहे. याच हाकेंना आम्ही ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी उपोषण करताना बघितलेलं आहे. मग हाके कोणत्या तरी विशिष्ट जातीतल्या माणसांना वाचवण्यासाठी असा का प्रयत्न करतात का? हे बघा, विषय असा आहे, स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच एका खाजगी वृत्तवाहिनीवरती एकदम मेन स्ट्रीम मधल्या मीही डिबेटला होतो. स्वर्गीय संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख होते, बीडचे खासदार बजरंग सोनवणे होते, आणि आणखीन एक कोणतरी व्यक्ती होती. आम्ही 4-5 जण होतो. 4-5 जण होतो. तर आमचा जो जो काही एक डायलॉग झाला, जी काही एक संवाद झाला, तो एवढा त्या डिबेटमध्ये धनंजय देशमुख असं बोलले की माझ्या भावाची हत्या ही सामाजिक किंवा जातीय कारणावरून झाली नाही, तर ती खंडणीच्या कारणावरून झालेली आहे. एवढी म्युच्युअल भूमिका घेणारे धनंजय देशमुख. पण त्याचं पुढं त्या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं भांडवल करून जे काही एक पॉलिटिकल आणि स्कोअर, आजही धनंजय देशमुख त्याच मुद्द्यावर ठाम आहेत. त्याच मुद्द्यावर ठाम आहेत. त्यांची काय वेदना आहे यावरती लक्ष केंद्रित बरं, त्यांच्या 2 करण्याऐवजी मागण्या आहेत. धनंजय देशमुखांनी 2 मागण्या केलेल्या आहेत. एक, वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावला पाहिजे. तुमचं काय मत आहे? हे बघा, मकोकापेक्षाही काय त्याच्यापेक्षाही मोठी काही शिक्षा असेल. 302च्या गुन्ह्यात त्याच्यावर संशय असल्याचा आरोप आहे म्हणून त्याला 302च्या गुन्ह्यात घेतला पाहिजे. तुमचं काय? माझं म्हणणं असं आहे, जो इव्हिडन्स न्यायालयाला सापडेल, जे काही न्यायालयाच्या निदर्शनास येईल, जे काही सीआयडी पोलीस प्रशासन जे काही बाहेर काढतील संशोधनातून, त्याच्यामध्ये कोणीही आरोपी असला तर त्याला वाचवा किंवा त्याची बाजू घेण्याचा प्रश्न लक्ष्मण हाके असा गाढवपणा, मूर्खपणा कधीही केलाही नाही आणि पुढेही करणार नाही. माझी भूमिका एकच होती की ज्या आरोपींच्या आडनावावरनं, ज्या जातीला तुम्ही ज्यांची बिंदू नामावली तुम्ही शोधताय, ज्यांच्या अधिकाऱ्यांची यादी तुम्ही वाचताय, मला सांगा, महसूलमध्ये काम करणारा तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, त्याचा इन्फ्लुएन्स या इन्व्हेस्टिगेशनवर कसा येऊ शकतो? शिक्षकांची बिंदू नामावली काढली जाते, त्या शिक्षकांचा या गुन्ह्याशी काय संबंध असू शकतो? म्हणजे एखाद्या जातीच्या गुन्हेगारावरनं जर तुम्ही त्या जातीला टार्गेट करायला लागला तर महाराष्ट्रामध्ये रोज गुन्हे घडतात. मग मी लातूर जिल्ह्यामधल्या एका धनगर समाजाच्या 18 वर्षाच्या तरुणाची हत्या झाली, माऊली सोट. लक्ष्मण हाकेंनी एकदाही या मुखामधून शब्द काढला नाही की त्या आरोपीची ही जात आहे आणि ह्या जातीच्या विरोधामध्ये आम्ही मोर्चा काढणार. असं करायचं का? आणि असं केलेलं चालेल का? मला वाटतं ह्याला जातीय रूप दिलं जातंय. आणि ही पार्श्वभूमी संतोष देशमुखांच्या हत्येनंतरची नाहीये. ही पार्श्वभूमी 1-2 वर्ष जे काय आंदोलन मराठवाड्यामध्ये उभं राहिलंय, जी समाजामध्ये सामाजिक दरी निर्माण झाली, जी समाजामध्ये जी काही एक असुरक्षितता निर्माण झाली, आडनावं शोधायची. आज तुम्हाला सांगतो, ऊसतोड मजुरांना टार्गेट केलं जातंय, आज कंटेनर ड्रायव्हरांना टार्गेट केलं जातंय, पुण्यामध्ये नवी पेठेमध्ये MPSCचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना टार्गेट केलं जातंय. आडनाव बघायचं जिल्ह्यात. आज मी एक उदाहरण सांगतो, मी माझ्या प्रेसमध्ये बोललो. एक MPSC करणारा तरुण ज्यावेळी लायब्ररी जात होता त्यावेळी तिथल्या संयोजकानं त्याला विचारलं, तू कुठला? तर तो म्हणाला बीडचा. आडनाव काय? तर अमुक अमुक. तर तुझं काय पिस्टन वगैरे असेल तर तू बाजूला ठेव आणि मग लायब्ररीमध्ये ये. अरे बापरे. हे मी माझ्या प्रेसमध्ये आज बोललोय. हेच प्रकरण गाडीवर मागं बिरुदेव मंदिर, भगवानगड
असं जर लिहिलं असेल आणि गाडी जर पुढे जात असेल, रात्री 12-1 वाजता त्यांची गाडी अडवली गेली, त्यांना धमकी दिली गेली, कुठं चाललाय, कोणाचा आहेस, काय चाललंय, हे जे मला रात्री 12-1 वाजता लोकांचे कॉल आलेले आहेत. हाके साहेब आता कसं करायचं? मग ते शिक्षक असतील, सार्वजनिक ठिकाणं असतील, मग एखादं प्रशासकीय कार्यालय असेल, त्या आडनावाची माणसं दिसली की त्यांना टार्गेट केलं जात आहे. हे जे काही वातावरण निर्माण होतंय, मग इथलं सरकार, मग इथलं गृह विभाग एखाद्या खूप मोठ्या घटनेची वाट पाहतोय का? स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्याच्यातून जी काही रिफ्लेक्शन येणार आहे, त्याच्यातून जी काही रिॲक्शन येणार आहे, माणसं मारण्याची वाट पाहतायत का? दंगल घडण्याची वाट पाहतायत का? यावरती काय हे लीडर्स पुढे येत नाहीत? काय इथले मेन ज्यांच्यावर दायित्व आहे, जे उत्तरदायी आहेत, त्या माणसांनी पुढे आलं पाहिजे ना. सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी पुढे आलं पाहिजे, साहित्यिक विचारवंतांनी पुढे आलं पाहिजे, मीडियामध्ये याच्यामधून संवाद साधला गेला पाहिजे. एकांगी चित्रणं, फिल्मी डायलॉग, डायलॉग बाजी, कुणाला तरी चॅलेंज करणं, घरात घुसून मारतो म्हणणं आणि त्याची हेडलाईन होणं, आईमाईवरून शिव्या दिल्या जाणं आणि त्याच वेळी त्या स्वर्गीय संतोष देशमुखाची एक मुलगी, त्याची पत्नी तिथं समोर बसली, तिच्या समोर तुम्ही आईमाईवरून शिव्या देताय आणि ते लाईव्ह मेन स्ट्रीम मध्ये चॅनलमध्ये ते लाईव्ह दाखवलं जातंय. कुणीकडे चाललाय हा महाराष्ट्र? महाराष्ट्र खरा असा महाराष्ट्र आहे? हे इथल्या व्यवस्थेनं याच्यावर विचार करणं आवश्यक आहे. हा, म्हणजे थोडक्यात तुम्ही धस आणि जरांगे जे काय म्हणाले त्या संदर्भात तुम्ही बोलला प्रश्नच नाही. पण मला आता प्रश्न असा पडलेला आहे की मुळातच म्हणजे आता लक्ष्मण हाके हे आपल्या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी त्या समाजाला एक विशिष्ट संरक्षित चौकट मिळावी यासाठी प्रयत्न करतात. Yes. जातीपातीचं राजकारण करण्यासाठी तुम्ही कधीच हा विचार करत केलेलं नाही. नाही. असाच विचार दुसऱ्या माणसांचे जे ज्या जातीचे किंवा समाजाचे आंदोलक आहेत तेही करतायत, हा विचार का करत नाही आपण? नाही ना, हा विचार केला गेला पाहिजे. उलट लोकप्रतिनिधींनी एक शपथ घेतलेली असते की मी एखाद्या समाजाबद्दल आकस बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही. आणि तीच माणसं म्हणतात की माझ्यात लय दम आहे, तीच माणसं बघून घेऊ, मी सोडणार नाही, घरात घुसून मारू. परभणीवरून मग इकडे धाराशिवकडून सगळी माणसं येतील आणि मग बीडमध्ये घुसतील. कुणाला चॅलेंज करतायत हे? कुणाला बोलतायत हे? या प्रश्नाची उत्तर आहेत का? त्यामुळे मला मला म्हणायचं काय आहे की महाराष्ट्रातल्या गावगाड्यामधली ही जी काही एक सामाजिक वीण आहे, ही प्रचंड उसवली गेलेली आहे आणि तितर-बितर झालेली आहे. हे लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत आणि निवडणुकांमध्ये काय झालंय, जे लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत, हे लोकनियुक्त प्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्या त्या पूर्ण कन्सिस्टन्सीचं नेतृत्व करत असतात. पण ही माणसं आपलं राजकारण, आपली बेरीज, आपलं व्याकरण, आपलं निवडणूक जिंकण्याचं जे काही एक व्याकरण आहे, त्याच्या पलीकडे ही लोक बघायला तयार नाहीत. हे दुर्दैव आहे. कारण जर निवडणुका जिंकणाऱ्या जाती, जिंकून देणाऱ्या जातींचं बाजू जर घ्यायला लागले, तर मग गावगाड्यातल्या छोट्या 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 मायक्रो कम्युनिटीची कोण बाजू घेतील? माझ्या राजगुरुनगर मधल्या गिरी गोसावी समाजातल्या 2 मुलींची हत्या झाली. शरदचंद्रजी पवारांनी बीड प्रकरणावरती मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. स्वागत आहे त्यांचं, खूप मोठे नेते, जाणते राजे आहेत. पण त्याच शरदचंद्रजी पवारांना पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर मधल्या त्या 2 गिरी गोसावी समाजातल्या मुलींच्या हत्येविषयी पत्र लिहावंसं वाटलं. पण मला असं म्हणायचं हाके साहेब, असंच म्हणताना आपण कुठल्या तरी विशिष्ट जातीचा उल्लेख करून त्या माणसांचं असं झालं असं आपण म्हणतो, आपण एक व्यक्ती माणूस म्हणून का विचार करत नाही? जसं संतोष देशमुखांचं जे काही हत्याकांड झालं, तुम्ही त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केलं का ते कुटुंबाचं? मला जायचं होतं, मी तसं पोलीस यंत्रणेला तुम्ही गेला असता तर केवढा मोठा मेसेज गेला असता. मेसेज जाण्याचा सोडा, पोलीस डिपार्टमेंटनं अलाउच केलं नाही. पंकजाताई मुंडेंना सुद्धा जायचं होतं, तर त्यांच्या कुटुंबानं सांगितलं की तुम्ही येऊ नका, नाहीतर इथं कोण लोक कसे जायला दिलं असतं, तुम्ही गेला असता 100%. प्रश्नच नाही. मी आताही जाईन. मी तिथंच परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या घरी गेलोच. तिथं काय प्रकरण घडलं तुम्हाला माहितीच आहे. हो, पण त्यामुळे त्याच वेळी त्याच परभणीमध्ये भाषण करताना तुम्हाला भाषण करण्यापासून रोखलं गेलं. मला काय फडणवीसांचे हस्तक म्हटलं गेलं, भाजपचे हस्तक म्हटलं गेलं, म्हणजे आम्ही भूमिका घ्यायची नाही. आपण आणि मग कुणी हस्तक कोणाच्या म्हणण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या इतक्या जवळीक दाखवताय म्हणून लोक बघतायत ना. अरे पण भूमिका घ्यायची का नाही निवडणुकीच्या कालावधीमध्ये? निवडणुका गेल्या ना आता. मग त्या निवडणुकीचा रोष तुम्ही धरून तुम्ही लोक टार्गेट करणार आहात का? मग कोण वाल्मिकी पराभूत कराड झालं? सोबत फोटो असल्यानंतर सुद्धा तुम्ही असं म्हणणार का त्याच्याशी जवळीक नव्हती माझी म्हणून, सहज कोणतरी होता म्हणून मी फोटो काढला? हे बघा, वाल्मिकी कराडांसोबत माझा जर फोटो असल्यानं जर मी आरोपी ठरत असेल तर लक्ष्मण हाकेला सगळ्यात पहिल्यांदा फाशी द्या. प्रश्नच नाही, तुम्ही आरोपी ठरू हा. शकत नाही, कारण की हा, प्रत्येकासोबत त्याचे फोटो आहे. हा, मग आता मला काय म्हणायचंय की फोटो टाकून जी सनसनाटी निर्माण होते, त्याच वाल्मिकी कराडांबरोबर शरदचंद्रजी सगळ्यांचेच फोटो तुम्ही सगळ्यांचीच बोललो आहेत. ना. हा. फोटो इव्हिडन्स होत असेल आणि फोटोवरून जर लक्ष्मण हाके कुठं सापडत असेल ना, लक्ष्मण हाके पहिल्यांदा जेलमध्ये जायला तयार आहे, फासावर जायला तयार आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या एखाद्या माणसाची तुम्हाला पॉलिटिकल स्किल
इथल्या व्यवस्थेने याचा व्यवस्थेविरुद्धचा हा प्रश्न आहे, कुठल्या व्यक्तीविरुद्धचा नाही. तुम्हाला मॅन मनी मसल पॉवर लागतात निवडणुका जिंकण्यासाठी. तुम्ही कुठल्याही माणसाची मदत घेता निवडणूक जिंकण्यासाठी, कुठल्याही माणसाची. मग त्यामध्ये मसल पॉवर असणाऱ्या गुंडा, क्रिमिनल, मोका खालून सुटून आलेल्या माणसांबरोबर या लोकांचे फोटो आहेत. म्हणजे तुम्हाला निवडणुका जिंकण्यासाठी आणि काही गोष्टी करण्यासाठी या लोकांची मदत चालते. पण पुन्हा त्यानंतर मात्र अशी काही घटना घडली तर पुन्हा लगेच तुम्ही एका दिवसात लगेच तुम्ही त्यांना एकेकाळी तुम्हाला असा देव वाटणारा माणूस दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो काय वाटतो? हा व्यवस्थेविरुद्धचा प्रश्न नाही का? राजकारणामध्ये गुन्हेगारीचं राजकारण का तुम्हाला राजकारणाचं असं गुन्हेगारी? वाटत नाही बऱ्याच राजकारण्यांकडे असे वाल्मिक करत असतील? प्रश्नच नाही. मॅन मनी मसल पॉवर. कुणाला पडलंय सोशल जस्टिस? कुणाला पडलंय इथला नागरिक समान आहे म्हणून? कुणाला पडलंय या माणसाला सुद्धा न्याय भेटला पाहिजे म्हणून? गिरी गोसावी असू द्या, नाहीतर नाथपंथी डवरी गोसावी असू द्या, नाहीतर मसनजोगी असू द्या. काय हो भूमिका या महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेत? एकही नाभिकाचा माणूस आजही महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊ शकत नाही, कलेक्टर होऊ शकत नाही. आज छत्रपती शिवरायांचा वारसा सांगितला जातो या महाराष्ट्रामध्ये. आज उदयन महाराज असतील किंवा शिवेंद्र राजे असतील किंवा कोल्हापूरचे राजे असतील, आज एक जाज्वल्य स्वाभिमान, जाज्वल्य कुटुंब म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, रॉयल फॅमिली म्हणून बघितलं जातं. त्या तानाजी मालुसरेच्या पुढच्या पिढीचं काय झालं? शिवा काशीद जीवा महालेची पुढची पिढी कुठे आहे? त्यांना घर आहे का? त्यांना जमीन आहे का? या वतनासाठी, या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी जीवाची कुर्बानी दिली त्यांच्या पुढच्या पिढ्या काय सफर करतायत? तुम्हाला इतिहासामध्ये फक्त नावं लोणच्याला पाहिजेत का? इतर कम्युनिटी मधल्या माणसानं त्यांचा आवाज उठवला की तो जातीयवादी. लक्ष्मण हाकेने 18 पगड जातीची बाजू घेतली. तुम्ही जर या आरक्षणामध्ये आला तर ह्यांचं सगळे हक्क अधिकार उद्ध्वस्त होतील, यांची झोपडी, ह्यांचं पाल उद्ध्वस्त होईल म्हणणं म्हणजे लक्ष्मण हाके जातीयवादी वाटतात तिथल्या व्यवस्थेला? तुम्ही आरोपींना फाशी द्या, काय करायचं ते करा आरोपींचं, पण तुम्ही वंजाऱ्यांना क्रिमिनलायझेड ठरवू नका, अधिकाऱ्यांना क्रिमिनलायझेड ठरवू नका. शिक्षकांना तुम्ही त्यांची बिंदू नमावली कशासाठी करताय हे म्हणणं म्हणजे आरोपीचं समर्थन केलं लक्ष्मण हाकेने. कोण चला, उत्तर देईल याचं? चला, एक गोष्ट तर तुम्हाला मान्य आहे, पण बीडमध्ये किंवा विशेषतः परळीमध्ये जे घडतंय किंवा जे काही घडलंय किंवा जे काही समोर आलंय ते मात्र वाईट आहे. वाईट आहे त्याचं निश्चित. कारण असं, आपण बघतोय वाल्मिक कराडांवर किती गुन्हे दाखल आहेत परळीमध्ये याची लिस्ट आहे. दुसरी गोष्ट, त्याच ऊस तोडणी कामगार जिथून 6 लाख लोक दरवर्षी मायग्रेट होतात आपलं कुटुंब आणि उदरनिर्वाह करण्यासाठी, त्याच ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातले तुम्ही आहात, जिथून एक दिवशी Yes. तुमचा सगळा प्रवास सुरू झाला. आज त्यांची परिस्थिती काय आहे? Yes. मग का नाही बीड जिल्ह्याकडं ज्यांच्या हातात नेतृत्व होतं, ते आता कुठल्या समाजाचा याचा विषयच येत नाहीये, ज्यांच्या हातात नेतृत्व होतं, जे मंत्री संत्री होते, 40-44 वर्ष त्यांनी इथं राज्य केलं, का नाही बीड जिल्हा सुधारला? बीड जिल्हा सोडा, महाराष्ट्रातलीच हा परिस्थिती. प्रश्न तुम्ही धनंजय मुंडेंना करणार का? हा प्रश्न तुम्ही पंकजा मुंडेंना करणार का? निश्चित करणार, का नाही करणार? मी एक उदाहरण तुमच्या समोर मांडतो. कारण मी पॉलिटिकल माणूस नाहीये मुळात, मी सोशल सामाजिक प्रश्न घेऊन पुढे येतो. बीड जिल्ह्यामध्ये एक सर्वे केला गेला महिलांच्या बाबतीमधला, की ज्या महिलांचे, मी विषय अजिबात डायव्हर्ट करत नाही नाही, नाही, ज्या ऊसतोड महिलांचे वयाच्या 23, 24, 25 वर्षानंतर गर्भाशय काढली जातात, बरोबर. गर्भाशय काढली जातात. त्याचं कारण असं की तिथल्या ऊसतोड मजूर महिला ज्या ऊसतोडीला जातात, त्या शारीरिक श्रमाचं काम करतात, त्यावेळी त्यांचं 1-2 अपत्य झाल्यानंतर ते गर्भाशय काढून टाकावं लागतं. आरोग्याचे प्रश्न पाळले जात नाहीत, त्यांना ट्रीटमेंट भेटत नाही. कोवळ्या वयाच्या 25-26 बालविवाहाचा वर्षाच्या विषय. त्या मुलींची गर्भाशय काढली जातात. त्यांना त्यांचं लाईफ काय असेल हा प्रश्न मी अजिबात विषय डायव्हर्ट करत नाही. तोच बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याच ऊसतोड मजुरांवरती आज आडनावं बघून, माणसं बघून त्यांच्यावर मारहाण आता सुरू झाली या आठवड्यामध्ये. कसं बघायचं या प्रश्नाकडे? मग तुम्ही हा प्रश्न राज्यकर्त्यांना का नाही विचारत? कित्येक वेळा विचारला मी, उपोषण असताना मी लाईव्ह विचारला. हाच मुद्दा मी चौथ्यांदा मांडतोय मी मेन स्ट्रीम मीडियामध्ये. निवडणूक जिंकून येणाऱ्या माणसांना सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. आता हे खूप फेमस वाक्य आहे. याच्या पलीकडं इथल्या आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना काही देणं घेणं नाही. निवडणुका आल्या की पुन्हा पैसे पेरायचे, मतं उगवायची. निवडणुका गेल्या की आपल्या आपल्या कामात गर्क. काय चाललंय? बीड जिल्हा, पुणे जिल्ह्यामध्ये किती गुन्हेगारी आहे? कोयता गँग 2 दिवस असे जात नाहीत की कोयता गँगचा गुन्हा घडला नाही. बीड ऑफ वासेपूर म्हणणारे लोकप्रतिनिधी पुणे जिल्ह्याबद्दल बोलत नाही. मुळशी पॅटर्न सारखा चित्रपट येतो. महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हटला जातो इतर राज्यांच्या तुलनेत. महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटला जातो इतर राज्यांच्या तुलनेमध्ये.
महाराष्ट्रामधल्या या ज्या काही घटना घडतायत ह्या महाराष्ट्राच्या नावलौकिकाला काळिमा फासणाऱ्या गोष्टी आहेत. मग लक्ष्मण हाकेंनी बोलायचं नाही म्हणजे सहन करून घ्यायचं. माऊली सोडच्या हत्येवर बोलायचं नाही लक्ष्मण हाकेंनी. त्या गिरी गोसावी समाजातल्या 2 मुलींच्या हत्येवर बोलायचं नाही लक्ष्मण हाकेंनी. हा अनेक प्रश्न आहेत. हा सामाजिक प्रश्न आहे, व्यवस्थेचा प्रश्न आहे. कोण लोक पुढे येत आहेत आणि कोण लोक प्रतिनिधी. अहो खंडणी खंडणी खंडणी. मी त्या खंडणीचं अजिबात समर्थन करणार नाही. कुठल्या मस्साजोग त्या विंड मिलच्या संदर्भातला, पवनचक्क्यांच्या संदर्भातला. आज इथं कुठलाही मंत्री 14 ते 15% कमिशन घेतल्याशिवाय कुठलीही योजना त्या त्या व्यक्तीला, त्या त्या संस्थेला, त्या त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला अलाउ करत नाही, सही करत नाही. अहो यांना पालकमंत्री त्यासाठी तर पाहिजे. हो मग 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 मला सांगा, मग इथं दिवसा ढवळ्या तिजोरीवर दरोडा घातला जातोय, खंडणी घेतली जाते. मी खंडणी हा शब्द वापरेन. त्यांच्या विरुद्ध कोण बोलणार? हे मालक मंत्री आहेत, पालकमंत्री नाही. मालक मंत्री आहेत. ह्या खंडणीबद्दल कोण बोलणार? बिंदू नामावली, विजय एनटीची बिंदू नामावली काढली जाते. ते स्थानांतरणीय नाहीये. त्या ज्या शिक्षकांना टार्गेट केलं जातंय बीडमध्ये. अरे कोण कुठल्या बिंदूवर बसलंय? मला सांगा, रिझर्वेशन आज ओपन मधून परीक्षा पास होत आहेत. त्यांना तुम्ही परत बिंदू नामावलीवर आणून बसवताय आणि तिथं किती अतिरिक्त झालं हे दाखवताय. मला सांगा, एखाद्या विधानसभेमध्ये एससीचं रिझर्वेशन आहे. रिझर्वेशन मधून काही लोक निवडून येतात, जेवढं प्रतिनिधित्व आहे तेवढं. ओपन मधून एखादा जर एससीचा निवडून आला तर त्याला तुम्ही त्या रिझर्व्हवर दाखवणार आणि ती जागा काढून टाकणार. हा न्याय आहे बिंदू निमावलीच्या संदर्भातलं. एक महाराष्ट्राला समजणारं उदाहरण मी तुमच्या समोर दिलं. एससीच्या विधानसभेच्या 5 जागा राखीव आहेत असं समजून झाला. त्याच्या व्यतिरिक्त ओपन मधून एखादा कॅलिबरवरती निवडून आला तर त्याला तुम्ही त्याच्यात दाखवणार आणि तिथली एक जागा कमी करणार. हा सोशल जस्टिस आहे. हे बिंदू नामावली आहे. आणि त्यांनी ज्या जातीवर टीका चालू आहे ना, अ ब क, या 3 जाती आहेत. अ क ड. त्याच्यामध्ये अतिरिक्त जागा दाखवल्यात, पण त्या जागा इतरावर दाखवल्या नाहीत ना. त्या डच्या डच्याच पुढे आहेत ना अतिरिक्त मग जागा. बोलवान तुम्ही धस ना, अंजली दमानी यांना आणि घ्या ना समोरासमोर बसून हा सगळा विषय होऊ देत नाही अंजली का? दमानी यांना काय कळतं बिंदू नामावली? पहिल्यांदा माझ्या समोर डिबेटवरती बोलताना बोलल्या की बीड जिल्ह्यामध्ये असा घोळ घातला गेलाय. माणसं मुंडेंच्या काळात भरती केली गेली पोलीसमध्ये, प्रशासनामध्ये. ती माणसं बीडकडे आणली गेली आणि मग आता दुसऱ्या जातीची जर एखादी प्रश्न घेऊन गेला तर त्याला न्याय मिळणारच नाही. असं ज्यावेळी वक्तव्य केलं त्यावेळी माझ्यासारखा माणूस पुढे आला आणि म्हणाला की तुम्ही आरोपीला काय फाशी द्या, काय करायचं ते करा, पण एखाद्या जातीला क्रिमिनलाइज्ड ठरवू नका. ही मोडस ऑपरेंडिटी खूप भयानक आहे. नक्कीच. हाके साहेब, आता अगदी मूळ मुद्द्यावर येतो. अगदी शेवटचा प्रश्न महत्वाचा, 1-2-3 प्रश्न असतील. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अर्थात प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला दुःख आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी प्रत्येक जण झगडतोय. ज्याला काय जो प्रयत्न करता येईल, किमान एखादी तरी तिडीक त्याला येत असेल. सगळेजण, तुम्ही तर साक्षात फील्डवर काम करता, नेते आहात आणि यावेळी तुम्ही हे बघत नाही कोण मराठा आणि कोण वंजारा आणि कोण प्रश्नच कुठल्या नाही. जातीचा. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. पण आज ते कुटुंब इतकं हतबल झालेलं आहे की त्यांच्या भावाला काल इशारा द्यावा लागला सरकारला, नाहीतर मला स्वतःला मोबाईल टॉवरवर चढून संपून घ्यावं लागेल. उद्विग्नता त्यांनी काल व्यक्त केली. इतकी भयानक परिस्थिती आहे आणि आज अखेर ते पाण्याच्या टाकीवर चढले अक्षरशः. खाली सगळे म्हणजे मनोज जरांगे पाटील होते, आणखी काही मोठी नेते मंडळी होती, पोलीस एसपी होते आणि शेवटी ते आंदोलन मागे घेण्यात आलं तब्बल 4 तासानंतर. ही जी त्यांची हतबलता आहे, ही हतबलता पाहून तुम्हाला असं वाटत नाही की या राज्यकर्त्यांनी कुठं ना कुठेतरी या प्रकरणात आता धसास लावण्यासाठी न्याय द्यायला पाहिजे? मला तर असं म्हणायचं की त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि लोकांमध्ये संवाद कसा निर्माण होईल किंवा त्या आरोपींच्या मनात विश्वास, तुम्ही जे काय करताय त्याबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी अहो, पुढे ते बोलतात आम्हाला तपासाची माहितीच दिली जात नाहीये. त्याच्याही पलीकडे जाऊन त्या घटनेचं गांभीर्य, त्या संतोष देशमुखांच्या नातेवाईकांची वेदना ह्यामध्ये दुमत असायचं कधीही कुणाचंच कारण नाही. पण महाराष्ट्रामधल्या राज्यकर्त्या लोकांना ज्या हत्या घडतात महाराष्ट्रामधल्या, त्याचं गांभीर्य आणि ती परिस्थिती जर उमजत नसेल, मग ह्या बीड प्रकरणावरती काही लोकप्रतिनिधी आले, बोलले, जे काही गोष्टी झाल्या त्यामुळे ते उघडकीस आलं. पण ज्या हत्या कधी कॅनव्हासवरतीच येत नाहीत त्यांच्या वेदनांचं काय?
म्हणजे मी याचं गांभीर्य कमी नाही करत. नाही, मग मला याच विषयाच्या अनुषंगाने म्हणायचं मग हाके साहेब, असं तुम्हाला असं वाटत नाही का की खरंच यांच्या प्रश्नांची उत्तर आता मिळाली पाहिजेत, यांच्या अश्रू पुसण्यासाठी सरकार पुढे धावलं पाहिजे? उदाहरणार्थ, बाबा तपासाची माहिती मिळत नाही, चला एखादा प्रेस रिलीज काढून जनतेला कळावं की काय तपासात झाले. Yes. त्यांची पोरगी ओक्साबोक्शी रडून सांगते की Yes. माझे वडील आज माती आड गेलेले आहेत, मला कळेना ते कुठे. तिला काय कळते हो जात आणि Yes, पात, तिला yes. काय माहिती? प्रश्नच नाही. म्हणजे मला हेच म्हणत की यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. ते खरं प्रयत्न कधी जे 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 ज्यांच्या खांद्यावरती या सगळ्या गोष्टींच्या जबाबदाऱ्या आहेत, उत्तरदायित्व आहे, ज्यांच्या बोलण्यामुळं या सगळ्या गोष्टींवरती काहीतरी एक आश्वासक वातावरण तयार होईल, ती माणसं बोलतात. तुम्हाला असं वाटत नाही आज वाल्मिक कराडांना केस कोर्टामध्ये त्या कराडला हजर करणार आहेत, भीती वाटते लोकांना की अरे उद्या हा जामिनावर सुटतो की काय, पुढे त्याला कोठडी मिळणार आहे की नाही, त्याला मकोकात का घेतला जात नाही, 302 मध्ये का घेतला जात नाही? आणि त्यांनी स्वतःहून असं म्हटलंय उद्या जर आरोपी सुटले तर माझा खून होईल आणि माझा भाऊ मग मला म्हणेल अरे बाबा अशा पद्धतीने कशाला मिळालं, बरं झालं उलट स्वतःला संपवलं असतं बरं झालं असतं. इतकी दहशत, इतकी भीती त्यांना वाटायला लागली. नाही नाही, हे बघा, ही ही कशावरचा विश्वास आहे हा? इथल्या यंत्रणेवरचा. गृह विभाग आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, त्यांच्यावरचाच, टोटल व्यवस्थेवरचा आहे ना. प्रश्नच नाही. मग या व्यवस्थेचं कोणाच्या खांद्यावर दायित्व आहे? त्यांनी बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे? हे असंच जर अस्वस्थता वाढत गेली तर पुढे काय होईल याचं? मला एका वाक्यात प्रश्न संपवता येतो की नाही? आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि ह्यांना न्याय मिळाला पाहिजे. मला करिअर आहे की नाही, सामाजिक राजकीय, मी का पुढे येऊन हे प्रश्न सगळे मांडतोय? मला जातीवादी ठरवलं जाते तरी मी का बोलतोय? की जी समाज मन जे काय अस्वस्थ व्हायला लागलंय, मी एकच बाजू घेतोय का? एकाचीच बाजू घेतोय का? ही जी अस्वस्थता आहे, अस्वस्थता, रोज शेकडो कॉल आहेत लोकांचे, शेकडो. मी आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, तरी माणसं म्हणतात साहेब आज असं असं झालं, मी आज शाळेत जात होतो किंवा माझा मुलगा शाळेत जात होता तेव्हा तिथं असं म्हटलं गेलं, आता काय करावं, शाळेला पाठवू की नको पाठवू? काय काय आहे म्हणजे हे? जशी संतोष देशमुखांच्या भावाची आगतिकता आहे तशीच इतर लोकांची सुद्धा आगतिकता, म्हणजे मी तुलना करत नाही अजिबात, पण ही परिस्थिती आजची. मग ह्याला जे काही माणसं आहेत, जबाबदार लोक आहेत, लोकांमध्ये फ्री अँड फेअर वातावरण कुणी काय करायचं तयार? या माणसाने आलं हाके पाहिजे. साहेब, राज्यकर्ते राज्यमंत्री काहीच बोलत नाही, काही नाही, ते युती करतील. चौकशा मला चालू- एक सांगा, राजकीय कारणांसाठी शरद पवार, अमित शहा, मोदी साहेब, फडणवीस साहेब एकत्र येतात वाढदिवसाला? किती म्युच्युअल अंडरस्टँडिंग हो. पण तीच माणसं या प्रकरणामध्ये एकत्रित येऊन बोलत नाहीत. तिकडं उचकवतात, इकडून उचकवतात, उचकतात माणसं. त्याच्यावरती ही पवार साहेब कोणाची तरी बाजू घेतात, अजून कोण कोणाची बाजू मी बाजू घेतली असं म्हणत नाही, पण तीच माणसं अशा प्रश्नावर का बोलत नाही? राजकारणासाठी तुम्ही एकत्र येता, पदांसाठी तुम्ही एकत्र येता, पण हे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी जी घटना घडली तिथं सगळ्यांची जबाबदारी आहे की हे कुठंतरी थांबलं पाहिजे, हे कुठंतरी मिटलं पाहिजे. हाके साहेब, 34 दिवस झाले अजूनही या प्रकरणातला एक आरोपी फरार आहे. आता काय बोलायचं? म्हणजे Failure. सीआयडी, एसआयटी, स्थानिक पोलीस, एवढी सगळी मोठी ताकद, स्कॉटलंडच्या पोलिसांची आपण महाराष्ट्र पोलिसांची तुलना करतो. मुंबई पोलिसांची तशी होती. काय म्हणायचं? फेल्युअर आहे, व्यवस्थेचं फेल्युअर आहे ह्या डिपार्टमेंटचं. पण तरीही मला असं वाटतं की डिपार्टमेंटवरती आपण विश्वासही केला पाहिजे, पण विश्वास करतोय म्हणजे त्यांनी शोधायचंच नाही असं पण नाही. ह्याच्यावरती झालं पाहिजे, ज्या काही गोष्टी आहेत त्या झाल्याच पाहिजेत, प्रश्नच नाही. अगदी एक शेवटचाच प्रश्न, हाके साहेब, या युगात तुम्हाला आणि मला जर आपण जातीपातीच्या विषयाच्या संघर्षावर चर्चा करत असो तर हे आपलं फेल्युअर आहे की आज तुम्हा आम्हाला विकासावर बोलण्यासाठी वेळ मिळायला पाहिजे, आज तुम्हा आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर बोलण्यासाठी वेळ मिळायला पाहिजे. हे विषय खूप लांब राहिले आणि आता फक्त आणि फक्त हत्या, गुन्हेगारी, जातपात याच्यावर बोलावं लागतं. तुमच्यासारखा एक लेक्चरर म्हणून तुम्हाला असं वाटत नाही की अरे रे, आपल्या हातात एक काळी विळा होता, नंतर लेखणी आली आणि आज पुन्हा आपल्या हातात संघर्षासाठी दगडगोटे आणि हत्यार Yes. आली. मी विद्यार्थी दशेत होतो त्यावेळी मी कुठल्याही जातीच्या बाजूनं किंवा कुठल्याही संघटनेत काम करत नव्हतो. मी अभ्यास करत होतो त्यावेळी इथल्या दलितांची आत्मकथनं वाचली. मला दलित साहित्य स्पेशल विषय होता. त्यावेळी माणुसकी, भावना, संविधान, सामाजिक न्याय, असं समता, मग हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये काय चाललं, मग गोऱ्यांच्या आणि काळ्यांच्या संघर्षामध्ये गोऱ्या लोकांनी काय भूमिका घेतली, मग महात्मा फुलेंनी गुलामगिरीच्या प्रस्तावनेमध्ये त्यांना कशी तो गुलामगिरी ग्रंथ, असं वाचणारा माणूस, मानवतेच्या बाबतीत वाचणारा माणूस, अनेक आत्मकथनं वाचणारा माणूस, संविधानाची तत्व वाचणारा माणूस, ज्यावेळी ह्या माणसांच्या समर्थनाची भूमिका घेतो आणि त्याला जातीवादी ठरवलं जातं,
त्यावेळी मी जर लिहायला लागलो, व्यक्त व्हायला लागलो, तर ते भयानक आहे, भयंकर आहे. कारण आजही इथं सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या लोकांना इथली व्यवस्था 1% पुढे बजेटरी तरतूद करत नाही. आता तुम्ही म्हणाल हे काय कुठं घेऊन चाललात? जोपर्यंत ह्यांच्यापर्यंत योजनाच पोचणार नाहीत तर ते पुढं कसे येणार? हाके साहेब, शेवटचा प्रश्न मला अगदी थोडक्यात एक तुमची कमेंट पाहिजे. हा जातीअंताचा लढा संपूयात आणि कधीतरी आता आपण आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातून मुलाबाळांच्या सगळ्यांच्या भवितव्यासाठी विचार करूयात. काय करता येईल? हे बघा, हजारो वर्षाचा स्पॅन एकीकडे आहे आणि हा 75-80 वर्षाचा स्पॅन एकीकडे आहे. इथं जातीय आणि सामाजिक उतरंड ही ब्लड जेनेटिक आहे, जेनेटिक. जोपर्यंत समाजशास्त्र असं सांगतं की एखादं कुटुंब किंवा एखादी व्यक्ती, एखादं कुटुंबाचं 3 पिढ्या जोपर्यंत एज्युकेशनमध्ये येणार नाहीत, सिव्हिलायझेशनमध्ये येणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्यातली जात भावना नष्ट होणार नाही. हे समाजशास्त्रातला हा एक कॉन्सेप्ट आहे. मला वाटतं ही हळूहळू प्रोसेस पुढे जात राहील. परंतु अशा ज्या घटना आहेत, जे काळाचं चक्र उलटं फिरवत आहेत, पुढे जायचं राहू दे, आपण किमान उलटं तरी फिरू नये यासाठी प्रयत्न इथल्या पुढाऱ्यांनी, राज्यकर्त्यांनी आणि सामाजिक शास्त्रज्ञांनी, सामाजिक साहित्यिकांनी पुढे येऊन बोललं पाहिजे. जर तुम्ही शांत बसला तर महाराष्ट्र उद्ध्वस्त व्हायला वेळ लागला. नक्कीच. धन्यवाद हाके साहेब, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधलात आणि सगळ्या प्रेक्षकांना तुमची भूमिका जी काय आहे ती स्पष्टपणे मांडली. एकंदरीतच हाके साहेबांचा सगळा विचार पाहता खरं तर मला असंच म्हणावं लागतं की जाता जात नाही तिला म्हणतात जात, पण कधी विझणार ही जातीभेदाची आग? सळसळत असेल तुमच्या हृदयात मानवता धर्माची पात, तर एक ना एक दिवस जरूर होईल या जातीभेदाचा निपात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.